खऱ्या अर्थानं आम्हाला असं वाटायला लागले आम्ही देशाचे नागरिक आहोत का देशद्रोही आहोत हा प्रश्न आम्हाला या निमित्तानं पडतोय। त्यामुळे सरकारने विचार केला पाहिजे की आपण कोणाकडून मत घेतो आणि कोणाचे खिसे भरतो। प्रत्येक जवळपास 246 कोटी रुपयाची थकबाकी ही कारखानदारांकडे आहे, ती सुद्धा थकबाकी ते शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे। खऱ्या अर्थानं आम्हाला असं वाटायला लागले आम्ही देशाचे नागरिक आहोत का देशद्रोही आहोत हा प्रश्न आम्हाला या निमित्तानं पडतोय। हे साखरेचा भाव वाढला मग हा फक्त ते कारखानदारांची घरं भरण्यासाठी आहे का? आम्हाला दिसून येत नाही की इथेनॉलचा फायदा कुणाला होतो, शेतकऱ्यांना, सर्वसामान्य लोकांना किंवा बिझनेसमॅन लोकांना का अदानी अंबानींना? साखरेच्या दरात जी आहे ती मोठी वाढ झालेली आहे, मात्र आज पुण्यातील साखर संकुल या ठिकाणी शेतकरी पुत्र जे आहेत ते आंदोलनाला बसलेले आहेत। त्यांची मागणी आहे की हा ऊसाचा दर जो आहे FRP जो आहे ऊसाचा तो वाढवून द्यावा, 2000 इतका दर जो आहे तो वाढवून द्यावा आणि याच मागणीसाठी जे आहेत ते आता शेतकरी पुत्र जे आहेत साखर संकुल बाहेर आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। नेमकी त्यांची काय मागणी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तुम्ही या ठिकाणी आता साखर संकुल बाहेर आंदोलन करताय, FRP वाढवून द्यावा अशी मागणी करताय, नेमके काय काय मागण्या? खरं तर साखरेचे भाव 70 वरून 40 वरून 80 रुपये आज भाव झालेले आहेत, म्हणजे दुप्पट भाव जवळपास झालेले दुप्पटच झालेले आहेत। परंतु आज सुद्धा महाराष्ट्रातला जर आपण प्रश्न पाहिला, शेतकऱ्यांचा जसा ऊसाचा जर भाव पाहिला तर अजून सुद्धा 2.5 ते मॅक्स टू मॅक्स 2829 रुपये भाव आहे। खरं तर हेच भाव याच वर्षी हंगाम सुरू होण्याच्या आधीच हे भाव जवळपास 6 ते 7 हजार रुपये झाले पाहिजे, ही आमची मागणी आहे। खरं तर कारखाने जे आहेत ते रिकव्हरी चोरण्याचं काम करतात, काटामारी करण्याचं काम करतात, हे सगळं थांबलं पाहिजे। एवढंच काय तर मागील थकबाकी सुद्धा प्रत्येक जवळपास 246 कोटी रुपयाची थकबाकी ही कारखानदारांकडे आहे, ती सुद्धा थकबाकी ते शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे। आता इथं शेजारी सुद्धा एक आंदोलन चालू आहे धाराशिवच्या शेतकऱ्यांचं, त्यांना साधा 1 रुपया सुद्धा मागच्या वर्षीचा मिळाला नाहीये। असे सगळे संबंधित महाराष्ट्रभरातून शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, हे प्रश्न घेऊन आम्ही इथं साखर आयुक्तांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। निवेदन देण्यासाठी आलेले आहेत, मग तुम्हाला जाऊन दिलं का? काय नेमकं त्या निवेदनामध्ये मांडणार आहात आणि त्या निवेदनासाठी तुम्हाला जाऊन दिलं का? नाही, हेच गोष्ट बेकार आम्हाला वाटली। खरं तर आम्ही लॉचे स्टुडंट आहोत, अभ्यास करणारे आहोत, लोकशाहीचे आम्ही पालन करणारे आहोत, लोकशाही आम्हाला चांगल्या पद्धतीने कळते। खरं तर जे विद्यार्थी आहेत त्यांनाच इथं त्यांनी अडवली। जर एखादा मंत्री आला असता, खासदार आला असता, बडा नेता आला असता तर त्यांनी त्यांचं गेट उघडून सलाम ठोकून त्याला स्वागत केलं असतं। परंतु शेतकऱ्याची विद्यार्थी ज्यावेळेस शेतकऱ्यांची पोरं हे न्याय मागण्यासाठी मध्ये जातात त्यावेळेस मात्र त्यांना अडवण्यात आलं जातं आणि खऱ्या अर्थानं आम्हाला असं वाटायला लागले आम्ही देशाचे नागरिक आहोत का देशद्रोही आहोत हा प्रश्न आम्हाला या निमित्तानं पडतोय। नक्कीच आपण बघतोय सरकार जे आहे ते इथेनॉलला प्रोत्साहित करतंय, मग हे जे इथेनॉल आहे ते शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरतंय की नफ्याचं ठरतंय? नाही, मुळात आम्हाला हाच प्रश्न पडलेला आहे की इथेनॉलची जेव्हा गोष्ट आली होती की प्रचलित चालतं की इथेनॉलच्या मागणीमुळे शेतकऱ्यांना भाव मिळणार, इथेनॉल येऊन बरेच दिवस झाले, पण इथेनॉलमुळे जो शेतकऱ्यांना भाव मिळाला का? तर नाही मिळाला। बरं, आज साखरेचा भाव वाढलेला आहे, हे साखरेचा भाव वाढला मग हा फक्त ते कारखानदारांची घरं भरण्यासाठी आहे का? हा कायम राहणार का? बरं, या हंगामाच्या शेवटीला साखरेचा भाव वाढला। मी नेहमी तेच म्हणतोय की नीती आयोग जे बसवलेलं आहे हे आणि शेती संबंधित जेवढ्या कमोडिटीज आहेत या फ्युचर ऑप्शन मध्ये ट्रेड होतात, तर 100% ह्याच्या 6 महिन्यानं काय भाव होणार आहे ते सरकारला आधीच माहित असतं। मग जेव्हा गाळप चालू होती तेव्हाच त्या अनुषंगानं भाव दिला का? तर नाही, जेव्हा साखरेचा भाव वाढला त्याच वेळी त्यांनी असा भाव केला आणि इथून पुढे आता पुढच्या हंगामाला जेव्हा गाळपीचा वेळ येईल तेव्हा साखरेचा भाव परत पाडून कारखानदाराची घरं भरायची का? हेच विचारण्यासाठी आम्ही आयुक्तांकडे जातोय आणि आयुक्तांना आमची हीच मागणी आहे की आमचा बाप जो होता तो अडाणी होता, पण आम्ही शिकलेलो, आम्ही आमचा न्याय हक्क कसा मागायचा आम्हाला माहिती। याचा सगळा परिणाम तुमच्या कुटुंबावर किती होतो? 100% कुटुंबावर होतो। चहा महाग झाला, मी घरी फोन केला पप्पाला पैशांसाठी, पप्पा म्हणले अजून बिलच पडलं नाही रिकव्हरीचं, 4था हप्ताच पडला नाही, आमचं सगळी व्यवस्था जी आहे ती क्रॉपवर ठरलेली आहे। मी एकदा थोडी FRP जर तुमचा वाढून मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढची भूमिका? आम्ही तीव्र आंदोलन करू, विद्यार्थी आंदोलन करू। आपण एकंदरीत बघतोय की याचा परिणाम जो आहे तो मोठ्या प्रमाणात कुटुंबावर देखील होतोय आणि जर या FRP वाढवून नाही झाला किंवा त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तीव्र आंदोलनाचा इशारा जो आहे तो या शेतकरी पुत्रांकडून देण्यात आला आणि आता ते निवेदन देण्यासाठी आतमध्ये जातात आपण बघतोय। मात्र पोलिसांकडून त्यांना अडवलं जाते, मात्र त्यांनी जे आहे तो आक्रमक आंदोलनाचा पवित्र जो आहे तो घेतलेला आहे। जर आमचं मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील या शेतकरी पुत्रांकडून देण्यात आला। आमचं शिष्टमंडळ आतमध्ये निवेदन देण्यासाठी गेले। आमची फक्त मागणी एवढीच की शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळणं महत्वाचं आहे। मागच्या 3 महिन्याखाली शेखर गायकवाड साहेब माझे आयुक्त साखर संकुलचे त्यांनी असं सांगितलं होतं की
पण मागच्या वर्षी 50 लाख टन ऊस हा इथेनॉल कडे वळवण्यात आलेला आहे आणि या वर्षी आतापर्यंत 8 महिन्यात 35 लाख टन हा ऊस इथेनॉल कडे वळवला आहे. पण याचा सगळा फायदा हा फक्त उद्योगधंद्यावाले लोकांना आणि बिझनेसमॅन लोकांनाच होतोय. भविष्यात कुठंच शेतकरी लोकांना होताना दिसून येत नाही आणि यासाठी आम्ही शेतकरी पुत्र म्हणून या मैदानात उतरलेलो आहोत आणि आमच्या फक्त मुख्य मागण्या एवढ्याच आहेत की आमच्या ऊसाला योग्य भाव आणि भविष्यात जेव्हा जेव्हा ऊसाच्या शेतकरी लोक आत्महत्या करण्यापासून आम्हाला रोकायचे. बरं, पण मात्र असं सांगण्यात येते की हा जो आता इथेनॉलचा जो फायदा आहे तो शेतकऱ्यांना होतोय आणि नक्कीच अजून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे असं सांगण्यात येते. अजून तर दिसत नाही. गेले 1.5 वर्ष झाले हे चालू पण अजून तरी यामध्ये आम्हाला दिसून येत नाही की इथेनॉलचा फायदा कुणाला होतो, शेतकऱ्यांना, सर्वसामान्य लोकांना किंवा बिझनेसमॅन लोकांना का अदानी अंबानींना. या अदानी अंबानींना नक्कीच होत असेल पण आम्हाला अजिबात होत नाही. मी शेतकरी पुत्र आहे आणि मी पण दररोज इथं अपडाऊन करतो, 15-20 किलोमीटरचा गाडी चालवत येतो. पण मला इथं पेट्रोल भरण्यासाठी माझ्या खिशातनं माझ्या बाप तिथनं विचारतो पैसे कुठून येतो. पैसे आम्हाला भेटत नाहीयेत आणि त्यासाठी आमच्या हक्काच्या मागण्या आणि आमच्या हक्काच्या पैशासाठी आम्ही इथं लढतोय. कुटुंबात याचा ह्या सगळ्या म्हणजे हे जे तुम्ही म्हणता तुमची मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण नाही होत तर याचा कुटुंबावर काय परिणाम होतोय, काय ताण येतोय या कुटुंबावर सगळे भागवण्यासाठी? श्रावणचा महिना झाला, काही दिवसात गणपती येतील, दिवाळी येतील, आता सणासुदीचे वार चालूच होतील. गोडासाठी आपल्याला साखर वाटते पण जी 36 रुपये किलो साखर होती ती आज 80 झाली आणि भविष्यात न सांगता पण 100 किलो पण होऊ शकते आणि ह्यामध्ये आम्हाला भविष्यात खूप अडचणी येणार आहेत. कुटुंब म्हणल्यावर पाहिलं गेलं तर सणासुदीच्या काळात साखर एक महत्वाचा घटक आहे आणि या साखर होतीये पण आम्हाला शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यासाठी आमचे पैसे वाढले पाहिजेत, हीच आमची प्रामुख्याने मागणी. आता साखरेचे भाव वाढलेत मात्र शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय का? मग शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. साखरेचे भाव वाढलेत हे फक्त कारखानदारांच्या आनंदाची बातमी आहे, ही फक्त शेतकऱ्यांची नाही. शेतकऱ्यांना ऊसाची पिकाचा भाव अजिबात मिळून येत नाही. फक्त हे कारखानदार आणि कारखान्यात मधले संचालक बसले त्यांचाच हा फायदा दिसून येतो. आता निवेदन देण्यासाठी काही विद्यार्थी म्हणजे शेतकरी पुत्र आतमध्ये गेलेले आहेत मात्र जर आता त्या तुमच्या काही जी मागण्या आहेत त्या पूर्ण नाही झाल्या तर मग काय भूमिका घेणार तुम्ही? जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही असंच आंदोलन तीव्रपणे करत राहील आणि महाराष्ट्रभर याचे पडसाद नक्कीच उमटेल. नक्कीच तू देखील या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेली, काय एकूण मागणी आहे, काय नेमक्या अडचणींना सामोरे जावं लागलं? नमस्कार, आम्ही ग्रामीण भागातले विद्यार्थी आहोत, पुण्यामध्ये शिक्षणासाठी आहोत आणि आमच्या बाबाच्या प्रश्नासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. साखरेचा भाव वाढतो, सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याचा फायदा होत नाही, सर्वसामान्य नागरिकाला त्याचा फायदा होत नाही. हा फायदा होतो नक्की कोणाला याचा आपण विचार केला पाहिजे. हा साखरेचा भाव वाढला, शेतकऱ्याला याचा 1 रुपया फायदा होत नाही. मॅडम, आज आमच्या शेतात 1 ऑगस्टला पाऊस आलाय, अहमदनगरच्या दुष्काळी भागात आजपर्यंत पाऊस आलेला नाही. त्या ऊसाला पाणी कसं देतोय आमचा बाप आम्हाला माहिती. हा अशा प्रकारे आम्ही ऊस हे करतो. साखरे घरात आमच्या तो पैसा येत नाही. आता 80 रुपये भाव झालाय, 2 महिन्यावर दिवाळी आलेली आहे. 2 महिन्यानंतर आम्ही दिवाळी करायची का नाही? ह्या आम्ही बाहेर विद्यार्थी राहतोय, आम्ही चहा प्यायला चहाची किंमत किती वाढेल आता याचा पण विचार केला पाहिजे. सर्वसामान्य नागरिकाला किती होणार आहे? आमचा बापाला पैसा मिळत नाही, आम्हाला तो घरातून खर्चावा लागतो. मधल्या मध्ये हा पैसा जातोय कुठं याचा विचार केला पाहिजे. आणि असे अनेक प्रश्न जर भारताचे नॉर्मल याच्यामध्ये होत असतील तर विचार केला पाहिजे की परिस्थिती नियंत्रणात आहे का? ही ना इंधनाचे भाव नियंत्रणात आहेत, साखरेचे भाव नियंत्रणात नाही, भाव नियंत्रणात कोणाचे आहेत ह्याचा विचार केला पाहिजे. याच्यासाठी आम्ही इथं आता बसलेलो आहोत की ही जी परिस्थिती अराजकता माजलेली आहे ही नियंत्रणात आणावी आणि ती आणली पाहिजे. याच्यासाठी आम्हाला इथं आज रस्त्यावर बसावं लागलं. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते का? आणि जर करत असेल तर का करते असं वाटतंय नेमकं? मॅडम, शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे सरकार सातत्याने दुर्लक्ष करत आलेलं आहे. शेतकऱ्याकडे जर लक्ष दिलं असतं तर शेतकरी आज आत्महत्यांचा तुम्ही आकडा बघितला पाहिजे, विदर्भामध्ये आकडा बघितला पाहिजे, दुष्काळी भागात आकडा बघितला पाहिजे. शेतकऱ्यांनी इथं फक्त राबून मृत्यूचीच वाट बघितली पाहिजे का? हा पण प्रश्न विचारला पाहिजे. तुमचा सामान्य नागरिक खुश नाही, तुमचा सामान्य शेतकरी खुश नाही. जो कृषी प्रधान तुम्ही देश म्हणवता त्या कृषी प्रधान मधल्या कृषी क्षेत्राची अवस्था काय आज याचा तुम्ही विचार केला पाहिजे. ही विद्यार्थी लोक शिक्षण सोडून आज इथं का बसतायत? तिथं जे आंदोलन झालं ती मुलं तिथं शिक्षण सोडून का गेली? तुम्ही प्रश्न उलटे विचारता. पण सद्यस्थिती तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. शेतकऱ्याचं जर हे सरकार असतं मॅडम तर आज ज्या वेळी साखरेचा भाव वाढला त्यावेळी शेतकऱ्याला त्याचं अनुदान का मिळालं नाही? जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा त्याची सगळी झळ शेतकरी भोगतो. मग जेव्हा आनंदाचे दिवस येतात तेव्हा तो वाटा शेतकऱ्याला दिला पाहिजे नाही का? आमच्या इथं आम्ही घरात ऋण काढून सण करतो मॅडम.
आमच्या घरात 2 दाणे आले तर 1 दाणा आम्ही शेजाऱ्याला देऊन खाण्याची आपली पद्धत आहे. ही संस्कृती आहे महाराष्ट्राची आणि भारताची. सरकार सगळं स्वतःच्या खिशात ओरबडून घेतंय. ही उद्योजकांचं सरकार आहे, हे सामान्य शेतकऱ्याचं सरकार नाहीये हे. त्यामुळे सरकारने विचार केला पाहिजे की आपण कोणाकडून मत घेतो आणि कोणाचे खिसे भरतो. आहे जर आमचा मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील या शेतकरी